महाराष्ट्रामधली पहिली दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त सभा झाली तिथं नाशिकमध्ये, जो ठाकरेंचा बालेकिल्ला. पण आणखीन एक ठाकरेंचा महत्वाचा बालेकिल्ला आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की ठाकरेंची, विशेषत्वानं उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा जिथं पणाला लागलेली आहे ती आहे मुंबई. मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी ठाकरेंनी जंग पछाडलेला आहे आणि याच मुंबई महापालिकेतली सत्ता ठाकरेंपासून हिरावण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा विरोधकांचे असणार आहेत. आजची मुंबईतली महत्वाची सभा आहे दोन्ही ठाकरे बंधूंची, ती होते आहे शिवतीर्थावर. तशी बघायला गेली तर ठाकरे बंधूंची अशी ही संयुक्त दुसरी सभा आहे मुंबईतली. पण महत्वाचं ते म्हणजे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं महत्वाची अशी सभा असल्याचं याच्याबद्दल बोललं जात आहे. या सभेच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर आज इथं शिवसैनिक आणि मनसैनिक जोरदार उत्साह घेऊन इथं सभास्थळी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा सेनेच्या कार्यकरी आणि महत्वाचं आहे ते म्हणजे स्टार प्रचारक प्रियंका जोशी आपल्या सोबत आहेत. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की नाशिकमधल्या सभेमध्ये पहिली भाषणाची संधी तिला मिळाली होती. प्रियंका, आज इथं कशा पद्धतीच्या म्हणजे अपेक्षा घेऊन तू आलेली आहेस? दोन्ही ठाकरे बंधूंची ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातली आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की 20 वर्षानंतरची ही पहिली संयुक्त सभा आहे. 20 वर्षानंतरची पहिली सभा आहे. ठाकरेंची मुंबई म्हणजे आम्ही अभिमानानं म्हणतो मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची. इथला मराठी माणसानं, इथल्या मी तर म्हणते सगळ्याच माणसानं, कारण शिवसेनेनं उद्धव साहेबांनी जातपात नाही केला. मला कोरोनाचा काळ आठवतो, उद्धव साहेबांनी प्रत्येक माणसाला माणूस म्हणून ट्रीट केलं. त्यामुळे मला असं वाटतं म्हणून ही मुंबई साहेबांची आहे, सभा पहिली आहे. पण मला असं वाटतं ही विजय सभा आहे. जो उत्साह दिसतोय, जे चैतन्य दिसतंय ते विजयाचं चैतन्य आहे. ही मुंबईकर जनता, मला आठवतं उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. वर्षा बंगल्यापासून मातोश्रीपर्यंतचा प्रवास उद्धव साहेबांनी केला. ठिकठिकाणी थांबून मुंबईकरांनी उद्धव साहेबांवर फुलांचा वर्षाव केला. मला असं वाटतं मुंबईकर जनता ठाकरेंवर फक्त फुलांचा वर्षाव नाही, प्रेमाचा वर्षाव नाही, तर मतांचाही वर्षा गेली वर्ष करते. आणि तेच प्रेम, तोच मतांचा वर्षा या निवडणुकीतही मला असं वाटतं पाहायला मिळेल. आणि ठाकरेंचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसेल. ठाकरेंचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसेल याच्यावर तुझा विश्वास आहे. आपण बोलूच त्याच्याबद्दल. पण इथं ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे ही आमच्या अस्तित्वाची नाही, म्हणजे विशेषत्वानं राज ठाकरे म्हणतात ही आमच्या अस्तित्वाची नाही, तर मुंबईकरांच्या आणि मुंबईतल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे असं म्हटलं जात आहे. तुला वाटतंय की ठाकरेंच्यासाठी मुंबईकर इथं एकवटतील, मतदान करतील? आणि का करावं मुंबईकरांनी ठाकरेंसाठी मतदान? काय असं तुला दिसतंय की ठाकरेंसाठी मुंबईमध्ये मराठी माणसानं मतदान करावं? आता आपण मगाशी उल्लेख केला 20 वर्षांनंतर ही युती झाली, 20 वर्षांनंतर एकत्र आले. पण कशासाठी एकत्र आले हा फार महत्वाचा मुद्दा. मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी दोन्ही बंधू सगळं विसरून एकत्र आले. मला असं वाटतं सगळे मतभेद विसरून फक्त मराठी भाषेसाठी जेव्हा एकत्र आले ना ते, तेव्हा एक मराठी माणूस म्हणून लक्षात आलं की यांच्या मनात मराठीबद्दल आणि मराठी माणसाबद्दल किती प्रेम. कारण सगळं बॅगेज सोडून ते एकत्र आले फक्त मराठी माणसासाठी. मला असं वाटतं हे जनतेला कळालेलं आहे की ठाकरे हेच मुंबईला मराठी माणसाला तारू शकतात. का गरजेचं आहे? गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही पाहतोय संपूर्ण रोजगार यांनी गुजरातला नेला. आम्हाला कुठल्याच राज्याबद्दल वैर नाही, पण तुम्ही जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात, तर तुमचं दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व हे तुम्ही इथे दाखवायला पाहिजे. तुम्ही हिऱ्यांचा व्यापार तिकडे नेला, तुम्ही महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प तिथे नेले. अहो, तुम्ही महाराष्ट्रात होणारी मॅच सुद्धा तुम्ही गुजरातला नेली. तर हे महाराष्ट्राचं, मुंबईचं काय भलं करणार आहे? सगळं तर तुम्हाला अदानीकरण करायचंय. मला असं वाटतं यांची सत्ता येऊन म्हणजे यांना अदानीकरण करायचं आहे म्हणून यांना हवी आहे. पण ठाकरेंचा महापौर बसल्यानंतर त्यांना मराठी माणसासाठी मुंबईचा विकास करायचा आहे. हा दोघांमधला फरक आहे. तू म्हणतेस त्याप्रमाणे ठाकरेंचा महापौर, पण आणि तू असंही म्हणतेस की मराठी माणसानं एकत्र यायला पाहिजे. पण याच ठाकरेंसोबत असलेला मराठी माणूस, त्यांचा स्वतःचा कार्यकर्ता, शिवसैनिक असो किंवा मनसैनिक, फुटलेला पाहायला मिळतोय तिकिटांसाठी. तिकीट मिळालं नाही म्हणून अगदी कालच दगडू सकपाळ हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि याच्याही आधी फूट झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. बरेचसे असे लोक आहेत की जे दोन्ही ठाकरेंना सोडून गेले, त्यांनी सोडण्याचा निर्णय गेला. कोणी भाजपमध्ये गेलं, कोणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर गेलं, कोणी काँग्रेस बरोबर केलं, कोणी आणखीन कुठे. मग जो मराठी माणूस ज्यांच्या सोबत होता, त्यांचा कार्यकर्ता होता, तो या दोन ठाकरेंना टिकवता नाही आला. मग मराठी माणसानं यांच्या पाठी कसं आणि का उभं राहावं किंवा कशासाठी उभं राहावं? आणि जे सोडून गेले त्यांच्याबद्दल काय? खरं तर प्रत्येक पक्षात हे पाहायला मिळतं. एका वॉर्डात 50-50, 60-60 लोक इच्छुक असतात आणि उमेदवारी एकाला द्यायची असते. त्यामुळे ते प्रत्येक पक्षात पाहायला मिळतं. पण एक यात फरक आहे, त्यांच्या पक्षातल्या लोकांनी एबी फॉर्म गिळले, कोणी रॉकेल टाकण्याचा प्रयत्न केला, नाशिकमध्ये तर गाडींमागे पळण्याचाही प्रयत्न झाला.
पण आमच्या पक्षात असे कुठले प्रकार झाले नाही. हा फरक आहे. हे गाडी मागे पळतात, पण आमच्या पक्षात म्हणजे त्यांनी गुंडांना उमेदवारी दिली. मला आता एका गुन्ह्यात, बलात्कार गुन्ह्यात सहआरोपी असणाऱ्यांनाही यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतलं बदलापूरला. मला वाटतं असं आमच्याकडे नाहीये. तुम्ही गुंडांना उमेदवारी दिली, सन्माननीय उद्धव साहेबांनी निष्ठावंतांना उमेदवारी दिली. त्यामुळे हा एक फरक आहे. आणि का उभं राहावं तर हाच एक मेघ आहे. तिकडे दलबदलू लोक आहेत आणि सन्माननीय उद्धव साहेबांनी दिलेले निष्ठावंत लोक आहेत, जे निष्ठेनं संघर्षाच्या काळात उद्धव साहेबांच्या सोबत राहू शकतात. ते उमेदवार जनतेच्या पाठीशी संकटाच्या काळात उभे राहू शकतात. हा विश्वास मला असं वाटतं जनतेच्या मनात आहे. म्हणून मुंबईकर जनता ठाकरेंच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील. खरं तर आज ठाकरेंच्या भाषणाकडनं काय अपेक्षा तुला, हा मुद्दा आपण समजून घेऊयातच. पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या अनुषंगानं जर बोलायचं झालं, जसं तू म्हटलीस त्याप्रमाणे, तर काय वाटतं तुला महाराष्ट्रासाठी ठाकरे किती महत्वाचे आहेत आणि का महत्वाचे असू शकतात? तू प्रकल्पांचा उल्लेख केला, पण विकासाचं आश्वासन तर भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा देते. मराठी माणसाला घर देणार असं सुद्धा आश्वासन ते देत आहेत. कोरोनामध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप सुद्धा ते करत आहेत. मग महाराष्ट्रासाठी ठाकरे महत्वाचे का आणि कसे राहू शकतात? भाजपच्या आश्वासनांवर मुळात विश्वास ठेवावा. बापरे, हा तर एक सगळ्यात मोठा विनोद झालाय सध्या. कारण सगळे रोजगार जेव्हा गुजरातला पळत होते तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हटले याच्या बदल्यात काहीतरी मोठं आम्ही महाराष्ट्राला देऊ. काही मिळालं नाही. हे म्हणजे प्रत्येक आश्वासन फुगवून सांगायचं. याच मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात करणार होते, त्याचं काय झालं? असं कुठलं आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिलं ते केलं, हे त्यांनी एकदा बसून सांगावं. त्यामुळे त्यांनी आश्वासक, मला असं वाटतं त्यांनी आमचा खोटा नामा असं काहीतरी त्याला दिलं असतं तर ते जास्त बरं पडलं असतं. आणि ठाकरे का गरजेचं आहेत? मला असं वाटतं ठाकरेंशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राला. हे असे दलबदलू लोक सत्तेसाठी म्हणजे काही त्यांना सीमाच उरल्या नाहीत. म्हणजे त्यांची जाहिरात आहे, ते तुमची आमची भाजप सगळ्यांची. यात जनता सोडली तर ती सगळ्यांची आहे. ती MIM सोबत जाते, ती काँग्रेस सोबत जाते, ती शिंदे गटासोबत जाते. दुर्दैव एवढे की ती जनतेसोबत नसते. जे जनतेला पाहिजे ती करत नाही. नाशिकमध्ये घ्या तुम्ही, ते तपोवनाचे वृक्ष झाले. मुंबईमध्ये घ्या तुम्ही, काय करतात तुम्ही? मराठी भाषा, हिंदी भाषा सक्ती काय करायची गरज होती? हे जर आले सत्तेत तर मला असं वाटतं फक्त गुजरातीकरण होईल. तुम्ही योगी आदित्यनाथांना आणा, मैथिली ठाकूरला आणा, पण इथे ठाकरेच तुम्हाला पुरून उरतील. यात काय हे नाही. तुम्ही 70 लोक बिनविरोध आणतायत. म्हणजे ह्या आधी महाराष्ट्रात कधी झालं नाही. आम्ही तरुण पिढी राजकारणाकडे फार आश्वासक नजरेनं पाहतो. मला असं वाटतं तरुण पिढीसाठी आश्वासक कुठलं नेतृत्व असेल तर ते सध्या ठाकरे कुटुंब आहे. दोन्ही ठाकरे कुटुंब आहेत. मला असं वाटतं तरुण पिढींसाठी सन्माननीय उद्धव साहेब, सन्माननीय राजसाहेब ठाकरे असणं ही गरजेची गोष्ट आहे. आदित्य ठाकरेंचं नाव नाही घेतलं. अर्थात आदित्य साहेब, अमित ठाकरे, दोन्ही कुटुंब, मी त्याच्यामुळेच म्हटलं की दोन्ही कुटुंब असणं जास्त गरजेचं आहे. आदित्य साहेब तर तुम्ही मगाशी म्हटलं ना की तुम्ही योगी आदित्यनाथांना बोलवा, आमचे आदित्य साहेब तुम्हाला पुरून उरतील. महापौरांचा विषय काढला होता. मुंबईला महापौर कसा असायला हवा? तू तर तरुण आहेस. मराठी, हिंदुत्व या पलीकडे जाऊन विचार केलं गेलं पाहिजे. आणि आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे असं ठाकरे स्वतःहून सांगतात. ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सांगतात. आणि राज ठाकरेंची भूमिका सुरुवातीपासूनच तशी राहिलेली आहे. पण मग जर आपण विचार केला तर मुंबईला कसा महापौर हवा? राष्ट्रीयत्वाचा विचार जोपासणारा हवा, मराठीपणा जोपासणारा हवा, मराठी बाणा जोपासणारा हवा. मुंबईला महापौर तर मराठीच होईल. हे खाणबाण्यांनी काही सांगितलं तरी शिवसेनेचा इतिहास पाहिला तुम्ही तर मराठीच महापौर गेले. या उलट उपमहापौरांचा इतिहास काढला तर मग कोण खाणबाण देऊ शकता त्याचा अंदाज मुंबईकरांना येईल. कोण पाहिजे तर मला असं वाटतं विकासाचं विजन असणारा नेता पाहिजे. राष्ट्रीय हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे हे तर आम्ही सांगतोच, पण रोजगार देणारं आमचं हिंदुत्व आहे हेही आम्ही ठामपणे सांगतो. मला असं वाटतं मुंबईकरांना रोजगार उपलब्ध करून देणारा, मुंबईच्या समस्या पळवून लावणारा महापौर मुंबईतला असला पाहिजे. नाशिकमध्ये जशी तुझी तोफ धडाडली होती, मुंबईत येऊन इथं मुंबईतल्या भाजपच्या नेत्यांनी वारंवार आघात करण्याचा प्रयत्न केला ठाकरेंवर, ठाकरे ब्रँडवर. तर इथं येऊन तू कशा पद्धतीनं भाजप किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेने, ज्यांनी आव्हान दिलेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेला, यांना सांगशील किंवा काय तुझा मेसेज आहे त्यांच्यासाठी? आता लोकांमध्ये मी फिरते, मला असं वाटतं ही निवडणूक ना लोकांनी हातात घेतली. लोकांना कळतं इथला मतदार फार जागरूक आहे, फार हुशार आहे. आणि राहिला प्रश्न टीका करण्याचा, तर मी विचार करते 2-3 मी सध्याचे व्हिडिओ बघितले तर टीका यांनी ना वरळीत केली आहे. म्हणजे यांना टीका करायला सुद्धा वरळी मतदारसंघात, आदित्य साहेबांच्या मतदारसंघात जावं लागतं. ही भारतीय जनता पक्षाची अपरिहार्यता आहे. हे भाजपचं दुर्दैव. म्हणजे यांच्याकडे असा कुठला मतदारसंघ नाही की
की तिथे सभा घ्यावी. शिंदेची सभा वरळीत, मुख्यमंत्र्यांची सभा वरळीत. म्हणजे यांना कुठलं दुसरा मतदारसंघही नाही. त्यांना ठाकरेशिवाय, मुळात ठाकरेंवर टीका नाही केली तर मग कसं होणार, मोठे कसे होणार आहे. त्यामुळे ठाकरेंवर टीका करावीच लागणार. ठाकरे संपले, शिवसेना संपली, यांना रोज पक्षात माणसं घ्यावी लागतात. आता तुम्ही उल्लेख केला माजी आमदारांचा पक्ष प्रवेश झाला. रोज 3 वर्षापासून रोज पक्षात तुम्ही माणसं घेतात आणि तरीही शिवसेना संपत नाही आणि तरी तुम्ही शिवसेना संपली असं म्हणतात. शिवसेना संपली तर रोज तुम्हाला त्याच पक्षातली माणसं का घ्यावी लागतात. मला असं वाटतं तुम्ही माझी माणसं घेत राहा. ठाकरे ब्रँड आजी माणसं, विद्यमान माणसं तयार करत राहील. तुम्ही आयाराम गयाराम सांभाळा. ठाकरे मुंबईची, नाशिकची महापौर, महानगरपालिका भक्कमपणे सांभाळते. आजच्या या इथल्या संयुक्त सभेतनं तुला काय अपेक्षा आहेत, कुठले मुद्दे मांडावेत दोन्ही ठाकरेंनी, किंवा तुला काय वाटतं कुठले मुद्दे ते मांडतील आणि कुठल्या विषयावर त्यांनी बोलावं? मला असं वाटतं शिवतीर्थावरची सभा, म्हणजे आम्ही दसरा मेळाव्याला तर कायम येतो. मी तर म्हणजे 13-14 वर्षापासून शिवतीर्थावर येते. शिवतीर्थावरची सभा ही आमच्यासाठी विचारांचं सोनंच असतं. मला असं वाटतं ही सभा मुंबईकरांसाठी फार महत्वाची आहे. यातनं मुंबईकरांच्या जीवनाचं सोनं होण्यासाठी मला असं वाटतं ही सभा आहे. या सभेतनं ठाकरे जे सांगतील आमच्यासाठी प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, मौल्यवान आहे आणि त्याची प्रचिती, ठाकरे काय बोलतात त्याची प्रचिती 15 तारखेला मतदान पेटीतनं आपल्याला पाहायला मिळेल आणि 16 तारखेला रिझल्ट येतो. प्रियंका जोशी ही कायम तिच्या कविता आणि एकदम म्हणजे थेट बोलणं याच्यातनं प्रसिद्ध आहे. तसंच आज एक काहीतरी गोष्ट प्रेक्षकांसाठी. हातात पेटलेली मशाल घेऊन अंधाराला आव्हान देतो आज. भीती झुळून राख होईल, जागा हो मुंबईकर समाज. ठाकरेंचे शब्द आश्वासनाचे असतील, साखळदंड तोडणारे वार. अन्यायाच्या सिंहासनाला हलवितो ठाकरेंचा प्रत्येक हुंकार. रक्तात वाहते क्रांतीची आग, श्वासागणित ती धगधगते. इंजिनच्या सोबतीनं मशाल पेटली की इतिहासाची नवी दिशा स्वतःच घडते. आज मशाल, इंजिन उचललं आहे ते आता हजारो लाखो हातांमध्ये जाईल. एक चिंगारी पुरेशी आहे. संपूर्ण मुंबई इथल्या विकासानं प्रज्वलित होऊन जाईल. वादळे ओरडती, विजा कोसळती तरी माणसं मुंबईची झुकणार नाहीत. मशाल इंजिनच्या सोबतीनं पेटली जनतेच्या हाती. अन्यायाची राख मुंबईत आता उरणार नाही. अन्यायाची राख आता मुंबईत उरणार नाही. कॅमेरामॅन साहिल चव्हाणसह मी हर्षदा परब, मुंबईसाठी.